हा मोठी कुणावरही भुकतो काय? कोण कोण पाहिजे आपल्याला? सर साहेब. आपलं नाव? मी आपल्याला नाव विचारलं नव्हतं. नाही, मी आपलं नाव विचारलं. सर साहेबांना सांगा मॅडम आल्यात अपॉइंटमेंट दिल्याप्रमाणे. मॅडम अपॉइंटमेंट? मॅडम साहेब, एक बाई आल्या तुम्हाला भेटायला. बाई? नाही नाही, तिला सांगा आता वेळ नाही, आता वेळ नाही. सांगा तिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, मी तुम्हाला हसून गुड मॉर्निंग म्हटलं आणि तुम्ही गुड मॉर्निंग. अपॉइंटमेंट द्यायची आणि वेळ नाही म्हणून सांगायचं. अपॉइंटमेंट? हा म्हणजे तुम्ही म्हणजे आपण मला सगळेजण मॅडम म्हणतात, पण खाजगीत माझं नाव मिस जवळकर. नाही नाही, जवळकर असू द्या, पण तुम्ही लांबून बोला. डोंगरे त्यांना लांबून बोलायला. तुम्ही लांबून बोला. बाईचा पदर आहे तो पडणारच. माझी काय हरकत नाही. मला गव्हर्नरच्या जागेसाठी बोलवलं होतं. ओ सॉरी 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 डोंगरे सॉरी. हेमीला आणि श्यामीला बोलवा ताबडतोब. तर तुमचा यापूर्वीचा अनुभव काय? चांगला नाही. म्हणजे यापूर्वी मी ज्यांच्याकडे गव्हर्नन्स म्हणून होते त्यांच्याकडे तोंडी 1 वर्षाचा करार होता. बर. पण त्या मुलीचं लग्न 6 महिन्यात ठरल्यामुळे माझी नोकरी संपुष्टात आली. अरे अरे नाही, पण इथं तसं व्हायचं नाही. इथं तसं व्हायचं 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करू आपण. थँक्यू. पण तुम्हाला इथंच राहावं लागेल. आणि आमच्या मुली जरा व्रात्य आहेत, त्यांना सरळ करावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका, पण मी अत्यंत शिस्तप्रिय आहे. अरे वा. आणि शिस्तीमुळेच राष्ट्र मोठं बनतं. तुमच्या मुलींना मी सुतासारखं सरळ आणि. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. मावशी नाही मॅडम. हा तर मॅडम, या माझ्या 2 मुली हेमी आणि श्यामी, आणि या तुमच्या गव्हर्नन्स. आजपासून या तुमच्या बाजूच्या खोलीत राहतील आणि तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतील. म्हणजे टॉयलेट मध्ये सुद्धा? शट अप. तर आजपासून या दोघी तुमच्या ताब्यात. हेमी, श्यामी, यांची खोली दाखव. चला मॅडम चला. आपल्याकडे म्हण आहे ना, माय मोरोनी मावशी उरो. चला. थँक्यू. या मावशी बाई. सॉरी मॅडम. वेलकम. थँक्यू. ही माझी खोली छान. नाही नाही, ही आमची खोली. तुमची खोली शेजारी आहे, नंतर दाखवतो ना. पण आपण बसा. मॅडम बसा ना. छान आहे, फारच सुंदर आहे. बसा ना. बसा. काय झालं? नाही नाही, मजबूत आहे. हो हो, बसा ना. सोमनाथ, चहा आण रे. ताई, वाजले किती ग? वाजले? सॉरी मॅडम, सॉरी. फार गरम आहे चहा. सॉरी मॅडम, सॉरी. असू दे, मला हा अनुभव काही नवा नाही. मला माहिती आहे ते सगळे प्रकार. माझी खोली दाखवा. चला ना, दाखवते. चला चला. पाच मिनिटं लेट केलात. ब्लड प्रेशर असलेल्या माणसांनी वेळेवर जेवायचं असतं. सॉरी. आवाज कुठून आला? इथून आला. ही जेवण सुरू करण्याची घंटा. डोंगरेंनी फोन केला होता गोव्याला? नाही, त्या आधीच त्या दोघींची तार आली सुखरूप पोहोचल्याची. काहीतरी घोटाळा आहे, कारण त्या दोघींचं हस्ताक्षर मी चांगलंच ओळखते. सर साहेबांना पाणी द्या, आणि त्यांना आंघोळीसाठी पाणी नकोय, पिण्यासाठी पाहिजे. 1च ग्लास द्या. ठसका थांबला? मग करा जेवायला सुरुवात. आज स्वीट डिश काय केले? कस्टर्ड पुडिंग. डॉक्टरने गोड खायला बंदी केलेली. बंदी केली?
ठीक का डायबिटीस होईल म्हणतात. तुम्हाला डायबिटीस? कधीही आयुष्यात कुणाशी गोड न बोलणाऱ्या माणसाला डायबिटीस होईलच कसा? बरोबर. कुठे आहे स्वीट डिश? टेबलावरच आहे बाई. ही तुमची छडी आणि जाताना ते बटन वर खाली झाले ते नीट लावा. वा वा, आज आमच्या स्टडीचा अगदी काया पालट झालेला दिसतोय. काय सुगंध सुटलाय. ब्लड प्रेशरच्या पेशंटचं मन प्रसन्न असायला हवं. बरोबर आहे तुमचं, पण कामाचं प्रेशर आणि आमचा डोंगरे म्हणजे काय असून नसल्यासारखा. पण आता मी आहे ना, रिलॅक्स युअरसेल्फ. तुम्हाला म्युझिक आवडतं? म्युझिक? नाही म्युझिक मला काय आवडत नसे पूर्वे, पण आता कदाचित आवडेल. आणि डान्स? मी इंग्लंड मध्ये असताना खूप डान्स करायचो, पण आता विसरलो. कामाच्या दगदगीमध्ये विसरून गेलो. फॉरगेट अबाउट इट. कम ऑन, जॉइन मी. हे ऑफिस आहे. ही स्टडी रूम आहे. स्टडी. बाईसाहेब कोण आहे तुमचा? आता कोण आलं तडमडायला? कबा मी हट्टी. खरं सांगू, तुमच्या चष्म्यामुळे तुम्ही अगदी बावळट दिसता. नाहीतर तो देवानंद बघा, साठीचा वाटतो. त्याचं हसणं, बोलणं, बघणं अगदी तरुणाला लाजवेल असं आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे जुन्या फॅशनचे कपडे. पण काही काही गोष्टी तुमच्या अगदी कौतुक करण्यासारख्या आहेत. पण तरी सुद्धा मला एक गोष्ट फार खटकते, म्हणजे टोचते. तुमच्या मिशा. चावलं का? ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर गाडीत आहे. ड्रायव्हर काय केलं या बाईनं कोणा ठोक? काय कमाल आहे बाईची. कोण पाहिजे? तुझा बाप पाहिजे. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला. ते केव्हाच वर राहायला गेले. वर राहायला गेले? हो. म्हणजे एकटेच का मॅडम बरोबर? भडभडू नका. सर साहेब गाळत नाहीये. ते येस तर बाहेर लॉनवर बसा. गाढवा, तू मला हुकूम सोडतोयस? मीच सर साहेब आहे. सर साहेब तुम्ही? अहो डोंगरे, कोणत्या अनोळखी माणसाशी भांडतात तुम्ही? अनोळखी नाही. सर साहेब, सो मच चेंज. पण आता मॉडर्न ड्रेसात मी दिसतो कसा? फॅन्टास्टिक. अरे हो मॅडम, हे तुमच्याकरता मॅक्सी, मिडी, मिनी आणि डोंगरे तुमच्याकरता नवीन कपडे आणलेले आहेत. आणि हे रामनाथ आणि सोमनाथला ते क्रिसमस आहे म्हणा. क्रिसमस म्हणून मिशी सुद्धा काढलीत का?
हो म्हटलं उगाच कोणाला टोचायला नको. विश्व काहीतरी. पण काय हो, तुम्हाला माझी माप कशी कळली? आता कशी कळली? अरे हो, ते स्पोर्ट्स कार आणलेली आहे, बाहेर आहे, दारात आहे, पाहिले का? हो हो, किती छान. मला स्पोर्ट्स कार फार आवडते. हो, हो. मग चला जाऊन जरा एक फेरफटका मारून येऊया. चला ना. साहेब साहेब, आता मी कसा दिसतो? वा, आपण ते पोट जरा आत घ्या आणि ते जरा वीक करून घ्या ना एक. हो घेतो. हा 14 लाव. हा हा हा. वा 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 वा. साहेब 15 लाव. बहिणी लवकर मारल्या. काय करणार बाबा, आई म्हटलं म्हणजे हार पत्करलीच पाहिजे. ससाट ससाट ससाट. कोण? अरे अतुल, तुझा अगदी मजनू झालेला दिसतोय. तुम्ही पण द्या माझ्या दुःखावर जागण्या. अरे कसलं दुःख झालं तुला? श्यामाबाईंच्या विरहाचं. दुःख कोणाला झालंय? अतुल ना. तुम्हाला नाही ना? नाही. मग तुम्ही उगाच मध्ये मध्ये नाक खुपसत जाऊ नका ना. आज क्षमा परत दिसली वाटतं रस्त्यात तुला. तुम्ही हसणारच. पण दिसली होती सिनेमा थिएटरात. गळ्यात मंगळसूत्र आणि जवळ तिचा हसबंड होता तिचा, तो अशोक. अरे काय सांगतोयस काय? खरं तेच सांगतोय. माझ्या माझ्या समोरच्या सीटवर बसली होती दोघं जण. मी तिला विचारलं तर सरळ पब्लिक मध्ये माझा इन्सल्ट केला. लाज नाही वाटत दिवाळीची छेड काढायला, असं ती म्हणाली. मग पब्लिक चिडला आणि माझ्या अंगावर आलं. आज कुठला चित्रपट बघितलास तू? आली अंगावर. अतुल, तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं असलं ना तर तुझी मिशी काढून टाक. काय? ते पथ्याचा. हेमा, अगं तुझ्या पप्पाचा फोन. पप्पा हॅलो. अरे येता येता आले. हाय हाय. हा हॅलो पप्पा, हाऊ आर यू? हा मी बरी आहे. हा गोवा गोवा आवडलं. इट्स ब्युटिफुल. हा मॅडम, मॅडम कशा आहेत? मॅडम मॅडम शी इज फाईन. श्यामी कशी आहे? श्यामी ती झोपली आहे. तिचा उपवास आहे पप्पा. उठाव उठाव तिला, उठाव, मला जरा बोलायचं तिच्याशी. पण पप्पा ती झोपली आहे ना. हा उठव. हा उठवते. आम्हीशी बोलतो. बोल. हॅलो. हा आय एम फाईन. हा तू केन्ना येता रे हांगा? हा अरे फेणी बिणी दवरल्या मरे काजूची. हा अरे पिवंक तरी यो. तुझा धंदा कसा चालला रे? हा बरं चालला मरे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा श्यामा श्यामा काफयता आफयता. हा आयली रे आयली आयली. हॅलो. हा मी शामी बोलते. हा पप्पा कसे आहात तुम्ही? मी तुमच्याशी बोलणारच नव्हते. असं रागवायचं नाही बेटा. पप्पा प्लीज जरा मोठ्याने बोला. हा हा तुम्ही म्हणाला होता ना रोज फोन करीन म्हणून. अगं पण मला कामं किती असतात, नाही वेळ नाही झाला. पप्पा तुमचं नेहमीच असतं काम काम काम, त्यामुळे तुम्ही आम्हाला विसरता. असं सेंटिमेंटल नाही व्हायचं. हा बरं, मी आता रोज फोन करत जाईन तुम्हाला. हा बरं, झोपा आता, झोपा, स्वस्त झोपा. गुड नाईट. गुड नाईट पप्पा. माझ्या सुखासाठी मलाच पप्पाने फसवावं लागलं. मदर मेरी, मला क्षमा कर.